Now we are traveling below the seabed. This is a tunnel under the sea. किती किलोमीटर होईल हा समुद्राच्या खालून? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर होईल. अरे बापरे बाप. पुढे कुठे बांद्राला टच करतो? डायरेक्ट बांद्राला समुद्राच्या खालून. आणि तो सीलिंग पण सुद्धा आपण बांद्रालाच टच होतो. नाही, आपण हे 4 किलोमीटरला आपण बाहेर पडणार आणि नंतर मग ओव्हरऑल ब्रिज वरून जाणार. ओव्हरऑल. ओके ओके. हे आपण जे आहे ना आता हे पाण्याखालून आहे. पाण्याच्या खालून आहोत. ओके ओके. हे पाण्यामध्ये आणि दुसरं ठाण्यावरून पण तिकडं ते डोंगराला तिकडं बोगदा करून ते पण तिकडं काश्मीराकडून तो पण छोटा केला वाटतं. त्या लोकांना सर्व इकडे फिरून चालू नाही झालं. नाही सर सुद्धा नाही चालू. अच्छा अच्छा. होईल चालू आता. ओके. बांद्रा. हे वाळकेश्वरी. हा. तिथपर्यंत समुद्र होता. हो. त्याला खाडी सर्व बसवून त्यांनी आता बिल्डिंग करून टाकली. आपण जे चालतोय सगळं समुद्रच होतं. हो. आता खाली समुद्र असेल आता. समुद्र. एके काळी वाळकेश्वरी पण हा ओसाड जागा होता. हे वाळकेश्वरी. आणि आज वाळकेश्वरी आता पहा तुम्ही गगनचुंबी होऊन बसला पूर्ण. महालक्ष्मी. खालून जर बघितलं ना आपण म्हणजे खालून झालं असतं तर माणूस वेडा होईल. म्हणजे जे ब्रिज बांधले ते बघून आहे ना त्याला कळणारच ना नक्की कुठच्या ब्रिजने कुठे चढायचं. अच्छा अच्छा अच्छा. भरपूर असे कोण नवीन नवीन आले ना पटकन पासून जातात. हो. आता जागा तर उरली नाही पण तरी सुद्धा पण इमारती येऊन राहिल्या. रात्रीच्या वेळेला इथे बघितलं ना असं वाटतं फॉरेन कंट्री मध्ये आलोय. सिंगापूर सारखं भारी वाटतं का नाहीये? हाजी अली ते बघा. हाजी अली.
हा बांद्राचा एरिया आला का पूर्ण? नाही, आता हे जे आहे ते आपण वरळीमध्ये, हे वरळी एरिया आहे. हे वरळी. वरळी. हा हा आर्या डायरी. हा ते आहे का? हा ओके 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 ओके. खूप प्रसिद्ध आहे बाबा. आणि आता सुद्धा मुंबईला दूध ते सप्लाय करत असावीत. हा हा हा. ते सरकार मान्य आहे का सरकारचंच आहे? सरकार मान्य आहे. आमच्या घराच्या बाजूलाच आहे, म्हणजे आमच्या घराला जवळ आहे. हा हा हा. हा वरळी आकाशवाणी सेंटर. मला वाटतं वरळीच्या पुढे गेल्यानंतर सर्व गुजराती भाषिक लोकांची संख्या जास्ती असावी. इकडं आपलं मालाड म्हणा किंवा बांद्रा म्हणा किंवा तुमच्या जोगेश्वरी भागामध्ये. आमच्या इथे जोगेश्वरीला वेस्ट मध्ये जर गेलात ना, होय, मोमेडियन वस्ती आहे. हा, त्याच्यामुळे ते लोखंडवाला बिखंडवाला चालू होता. अच्छा. पण ईस्टला बोलाल ना तुम्ही, हा, सगळे मराठी माणसं तुम्हाला, म्हणजे 100% जवळजवळ एक 90% तर तुम्हाला मराठीच माणसं, मराठी भाषिक. ओके. आणि मालाड साईडला जर तुम्ही गेलात ते मारवाडी बिरवाडी, बर जास्त करून जे गुजराती आहेत ना, होय, हे बोरिवलीला आहेत. बोरिवली. हा, बोरिवली म्हणा, घाटकोपरला म्हणा, मुलुंडला. कारण आम्ही कॉलेजमध्ये तेव्हा होतो, तेव्हा एक क्रेज होता हे सर्व हिंदी सिनेमातले नटनट्यांतला बघणं वगैरे. आता ते समोरून जरी कोणी बघत नसावीत मला वाटतं, कारण ते लोकांचा क्रेज गेला आता. कोणाला वेळ आहे? This is Mumbai. समोर दिसाय श्रीलंकाच आहे ना तो. हे सर्व सिलिंग, हे आता हे सिलिंग चालू झालं आता. हा, डावीकडे. आता कुठं जागा उरलीच नाही मुंबईमध्ये. काय म्हणताय? हा, जे आता ते नवीन काय करायचं तर जुन्याला पाडून तिथंच बांधावं लागेल, दुसरं जागा भेटणार नाही तुम्हाला.